रामराम मंडळी, कधी तुम्ही विचार केला आहे का की कोट्यवधी लोकांच्या गर्दीमध्ये साक्षात ईश्वर तुमच्या स्वप्नात का बरं येतात? रात्रीच्या गाढ झोपेमध्ये जेव्हा जग शांत झोपलेला असतो तेव्हाच तुम्हाला देवाचे दर्शन का घडतात? हे केवळ मनाचं खेळणं आहे की नियतीचे दिलेला एक मोठा संकेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वप्न विज्ञानानुसार 5 अशा रहस्यांचा उलगडा करणार आहोत जे ऐकून तुमचे डोळे उघडणार आहेत. आणि 5वं कारण इतकं धक्कादायक आहे की कदाचित तुमच्या आयुष्याची दिशा बदलून जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात देव दिसण्यामागे ही 5 मोठी कारणे असतात. पहिलं रहस्य म्हणजेच तुमच्यातील सात्विक ऊर्जा. जेव्हा तुमचं मन निर्मळ असतं आणि तुम्ही कोणाचाही वाईट चिंतन करत नाही तेव्हा तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हीच ऊर्जा साक्षात ईश्वरी रूपात प्रकट होते. हा संकेत आहे तुम्ही योग्य मार्गावर उभे आहात आणि देव तुमच्या कर्मावर प्रसन्न आहे. दुसरं रहस्य म्हणजे संकटाचे निवारण. अनेकदा आपण खूप मोठ्या विवेचनामध्ये किंवा टेन्शनमध्ये अडकलेलो असतो. अशा वेळी देव स्वप्नात येऊन आपल्याला धीर देतात. जर देव तुम्हाला स्वप्नामध्ये डोक्यावर आशीर्वाद देताना दिसत असतील तर समजा तुमच्या आयुष्यातील दुःखाचे डोंगर आता संपणार आहेत आणि तुमची सुटका होणार आहे. तिसरं रहस्य म्हणजे स्वप्नातील देवाची मुद्रा. स्वप्नात देव नेमके कसे दिसतात यावर सगळं काही अवलंबून असतं. जर देव प्रसन्न मुद्रेमध्ये हसत असतील तर तुम्हाला लवकरच धनलाभ किंवा आनंदाची बातमी मिळणार आहे. जर देव शांत किंवा धान्यस्व स्वरूपात दिसत असतील तर ते तुम्हाला स्वतःमध्ये डोकावून बघण्याचा आशीर्वाद देत आहेत आणि नामस्मरण वाढवण्याचा सल्ला देत आहेत. चौथं रहस्य म्हणजे अपूर्ण सेवा किंवा नवस. अनेकदा आपल्याला आपल्या कुलदेवतेचे किंवा अशा देवाचे स्वप्न पडतात ज्यांच्या मंदिरात आपण अनेक दिवसांपासून गेलो नाहीत. हे स्वप्न म्हणजे तुम्हाला पुन्हा धर्माच्या किंवा भक्तीच्या मार्गावर बोलवण्याचे एक निमंत्रण असते. कदाचित तुमच्या एखादा नवस किंवा सेवा अपूर्ण राहिली असेल तर त्याची आठवण देण्यासाठी देव तुम्हाला याचा संकेत देत असतात. 5वं आणि सर्वात मोठं रहस्य म्हणजे ब्रह्ममुहूर्त कनेक्शन. जर तुम्हाला स्वप्नामध्ये देव दिसेल आणि त्यानंतर तुमची झोप अचानक उघडत असेल आणि जर ती वेळ पहाटे 3 ते 5च्या दरम्यान असेल ती समजा साक्षात ईश्वराची तुमच्यावर विशेष कृपा आहे. ब्रह्ममुहूर्तावर घडलेली ही स्वप्ने 100% खरी ठरतात आणि याचा अर्थ असा आहे की तुमची एखादी अशक्य वाटणारी इच्छा आता साक्षात देव पूर्ण करणार आहे. मित्रांनो, स्वप्नात देव येणं म्हणजे साक्षात ईश्वराने तुमचा हात धरणं होय. ही तुमची पूर्व पुण्याई आहे. तुम्हाला शेवटच्या वेळी कोणत्या देवाचे स्वप्न पडले? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर आपल्या भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. मित्र परिवाराला शेअर करा. पूर्ण पुण्य मिळवा. धन्यवाद मित्रांनो. जय श्री कृष्ण.